हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत कियाणी वाईब्स मध्ये. तर सध्या आपले अक्षर पाठवणी या अल्बम मधले काही लेख आपण वाचतो आहोत. तर त्यातलाच एक पुढचा लेख मी आज घेऊन आलेले आहे आणि तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. आजचा लेख वाचणार आहे माझी लहान बहीण गिरिजा प्रभू देसाई. तिच्या लग्नासाठीच मी कोकणात आलेले आहे आणि तिला पण वाचायची खूप आवड आहे. त्यामुळे आज ती हा लेख वाचणार आहे. तर तिच्या आवाजात आज आपण हा लेख ऐकूया. आजचा लेख आहे नातं ब्युटिशियनशी. हा सुद्धा खूप सुंदर लेख आहे आणि हा लिहिलेला आहे मधुरा आठलेकर, ज्या वेंगुर्ल्याला राहतात त्या मावशीने लिहिलेला आहे हा लेख. आणि ह्या लेखाबद्दल आपण नंतर ऐकूयात. चला तर मग आजचा हा लेख ऐकूया आपण आधी. आणि आज आपली लेख वाचणारी व्यक्ती बदललेली आहे, तर तिच्या आवाजात आपण हा लेख ऐकूया. नातं ब्युटिशियनशी. प्रिय सहेली, तुझ्या विवाहाची पत्रिका व्हॉट्सअपवर मिळाली. सोबत तुझा आग्रहाचा मेसेजही होता. आनंद वाटला. मी लग्नाला येईनच, पण तत्पूर्वी मला तुझ्याशी थोडं मनातलं बोलावंसं वाटतं. ते लगीनघाईत बोलता येणार नाही. मला आठवतेस कॉलेज कन्या तू. स्वतःच्या दिसण्या निसण्याकडे विशेष लक्ष देणारी तू. स्वतःच्या व्यक्तित्वाबद्दल दक्ष असणारी तू. दीदी, मला हा हेअरकट कसा दिसेल? शी दीदी, ही पिंपल्स बघ ना, किती त्रास देतात. अशा आपलेपणाने माझ्याजवळ तक्रारी करणारी तू. आपल्या दोघींमध्ये ब्युटिशियन आणि क्लायंट ह्या नात्याबरोबरच मैत्रीचाही एक धागा अलगदपणे विणला गेलाय. सखे, त्याच मैत्रीच्या नात्याने आज तुझ्याशी बोलतेय. तुझा नवीन नात्यात होणारा प्रवेश, तुझं त्या घरात होणारं धडाक्यात असं स्वागत, तुझ्या आयुष्यातले अमृतमय आणि सोनेरी सुखांचे हे क्षण. प्रत्येक नात्याशी स्वतःला गुंफत गुंफत तू त्या घराशी एकरूप होऊन जाशील. संसार वेलीवर उमललेलं फूल आणि त्यात रमून जाणारी तू सुखाच्या हिंदोळ्यावर झोके घेत असशील. पती-पत्नीमधील नातं, सर्वांशी सुसंवाद, स्वतःच्या बाळाकडे लक्ष देता देता दिवस कसा निघून जाईल कळणारही नाही. वाढत्या जबाबदाऱ्यात हरवून जाशील. जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता स्वतःकडे दुर्लक्ष नको याचं भान असू दे. मुद्दाम हे सांगते तुला. आपल्याकडच्या मुली लग्नाआधी स्वतःच्या दिसण्याकडे खूप लक्ष देतात. वेळात वेळ काढून पार्लरमध्ये येतात. का तर आपण कोणाला तरी आवडावं, आपल्याला कोणी, विशेषतः मुलांनी टाळू नये असं त्यांना वाटत असतं. अर्थात ते नैसर्गिकच आहे म्हणा, चूक नाही काहीच. पण आपण सुंदर काय फक्त दुसऱ्यांसाठीच दिसायचं? लग्न झालं की मुलीची गृहिणी होते आणि मग संसाराच्या धबडग्यात अगदी स्वतःकडे दुर्लक्ष करते. आता मला सुंदर दिसून काय करायचं आहे? झालं की लग्न आता, असं तिला वाटायला लागतं. पण सांगू का, आपलं आपल्याकडे लक्ष नसताना त्याहून अधिक लक्ष आजूबाजूच्यांचं असतं. त्यामुळे केवढी डार्क सर्कल्स आणि काय तुझी अवस्था, हे म्हणण्याची वेळच येऊ देऊ नको. स्वतःसाठी आवर्जून वेळ ठेव, ज्यात तू तुझ्याशी संवाद साधू शकशील, तुझ्यात होणारे बदल समजू शकशील. तिशीपर्यंतचा टप्पा त्यात सुकर असतो. तिशीपर्यंतचा टप्पा तसा सुकर असतो. पण पुढच्या 10 वर्षात मानसिक ताण, प्रोटीन्स, आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन्सची कमतरता, अवेळी खाणं-पिणं, अपुरी झोप ह्यामुळे डार्क सर्कल्स, केस विरळ होणं, पिगमेंटेशन ह्या समस्या वाढू लागतात. एकूणच व्यक्तिमत्वावर आघात होण्याची शक्यता अधिक. एक किस्सा आठवतोय मला. आमच्याकडे पाहुणे आले होते. त्यांच्या छोट्या मुलीला शेजारच्या काकूंनी उचलून घेतलं. पोरीने असं भोकाड पसरलं म्हणून सांगते. का रडते काहीच कळेना. शेवटी एकदाची बोलली. मला म्हाताल्या आजीचे हात टोचतात आणि खलखलीत पण लागतात. काकूंना एवढं शरमल्यासारखं झालं. त्यांनी स्वतःकडे कधी लक्षच दिलं नव्हतं. घरातली भांडी, कपडे धुवून खरखरीत झालेले हात, केसांना कधी मेहंदी नाही, चेहऱ्यावर सुरकुत्या, सगळं 50शी गाठण्याआधीच. मॅनिक्युअरचं महत्व लक्षात घे. तिशीनंतरच्या टप्प्यावर पोषक द्रव्यांची गरज असते. त्वचेवर नॅचरल ऑइलचं प्रमाण कमी होऊ लागतं. कमजोर दुबळ्या स्नायूंना बळकट करण्यासाठी, त्वचेला लवचिकपणा येण्यासाठी मसाज आवश्यक असतो. वयानुसार होणाऱ्या
वयानुसार होणाऱ्या बदलामुळे पेशीतील द्रव कमी होऊ लागते, चुरकुत्या पडू लागतात. त्वचेला स्निग्ध व आर्द्रयुक्त ठेवणे आवश्यक असते. चुकीचा मसाज आणि अनावश्यक प्रेशरही नाजूक त्वचेला घातक असते. 30शीत दुर्लक्ष केलं तर 40शीत समस्या अधिक वाढतात. चुरकुत्यांबरोबर पिगमेंटेशन वाढतं. त्वचेत दोष उत्पन्न होतात. ते केवळ त्वचेतील ऑइल आणि पाणी कमी होण्यामुळे. अशा वेळी मॉइश्चरायझरची गरज सतत भासते. प्रथिने असणारी क्रीम्स वापरावीत हे लक्षात ठेव. एका मंगल कार्यातील गमतीशीर प्रसंग आठवला. मानापानावेळी एका बाईंचे पाय धुण्याची वेळ आली. त्या पाय धुवून घ्यायला तयार नव्हत्या. चेहरा एवढा तेजस्वी. शेवटी अति आग्रहानंतर पाय नाईलाजास्तव पुढे घेतला तर नखांना कोरी, टाचेला भेगा आणि कोरडे पाय. या प्रसंगानंतर त्यांनी विशेष काळजी घेतली. पेडिक्युअर खूप महत्वाचं असतं. प्रत्येक हवामानानुसार आपल्या केसात फरक पडत असतो. तुझ्या व्यस्त वेळेतही या गोष्टींकडे लक्ष दे. विरळ होणाऱ्या केसांचा छानसा कट करून पर्सनॅलिटीत आमूलाग्र बदल होतो. फक्त वेळेचे योग्य नियोजन कर. योग्य आहार, योग्य व्यायाम सांभाळ. आताची लावण्या तू 50 नंतरही अशीच तजेलदार दिसशील. फक्त वेळेचं योग्य नियोजन कर. फक्त वेळेचं योग्य नियोजन कर. योग्य आहार, योग्य व्यायाम यांना प्राधान्य दे. आताची लावण्या तू 50 नंतरही अशीच तजेलदार दिसशील. ही फर्स्ट इनिंग यशस्वीपणे पेलता आली की सेकंड इनिंग आनंदात, मजेत, अधिक बहारदार होईल. केवळ प्रभावी, प्रसन्न व्यक्तिमत्वाने. हो ना? चल, तुझा बहुमूल्य वेळ घेत नाही आता. बाय. तुझी ब्युटिशियन दीदी. तर मंडळी, कसं वाटलं तुम्हाला माझ्या बहिणीचं हे सादरीकरण? मला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर तिचंही सादरीकरण आवडत असेल तर तिलाही असं काही करायला नक्की आवडेल. आणि आजचा लेखही तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा लेख होता नातं ब्युटिशियनची. खूपच वेगळा प्रकार आणि अतिशय सुंदर वर्णन केलेलं होतं या लेखामध्ये. म्हणजे ह्या सगळ्या सख्यांनी, या मावशांनी किती वेगवेगळ्या प्रकारचं लेखन केलेलं आहे बघा. म्हणजे प्रत्येकीशी या नवरीचं, या नवीन लग्न झालेल्या मुलीचं नातं कसं तयार होत जातं आणि तिने ते नातं कसं जपलं पाहिजे, हे सगळं त्यांनी या लेखामधून खूप छान पद्धतीने वर्णन केलेलं आहे. तर तुम्हालाही हे लेख आवडत असतील आणि तुम्हालाही तुमच्या लेकीसाठी किंवा तुमच्या बहिणीसाठी किंवा एखाद्या मैत्रिणीसाठी असं काही जर हवं असेल तर मला तेही कमेंट करून सांगा. त्याचे डिटेल्स मी तुम्हाला नक्की देईन. आपण भेटूयाच पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.